लोकांना असं वाटतं, की जर भारत एवढा गरीब देश आहे, तर आपण गव्हर्नमेंट जास्त पैसे छापून मार्केटमध्ये तो पैसा फिरवत का नाही? त्याने आपण लगेच रिच होऊन जाऊ. आता हा तर सगळ्यातला मनातला एक प्रश्न आहे, हं, की सरकार जर अनलिमिटेड पैसा जर छापू शकत असेल, बरोबर. तर असा अनलिमिटेड पैसा छापून गरिबी का हटवल्या जात नाही? परंतु विचार करा, की सरकारने असा खूप सारा पैसा छापला आणि सगळ्यांना 1-1 कोटी रुपये देऊन टाकले. आता एक विचार करा, समजा एक कामवाली बाई आहे. हं, ती एका घरामध्ये घरकामासाठी जाते आणि त्याच्यासाठी तिला 10,000 रुपये महिन्याला मिळतात. परंतु आता त्या कामवाली बाईकडे जर समजा 1 कोटी रुपये आले, तर ती बाई 10,000 रुपयासाठी काम करायला जाईल का? अजिबात नाही. एक तर काम करायलाच जाणार नाही आणि जर समजा गेली, तर ती त्याच कामासाठी जास्त पैसे घेईल. जास्त म्हणजे पैसे कुठेतरी द्या. 30,000 40,000 घेईल. बरोबर. आता एक दुसरं एक्झाम्पल. एक शेतकरी आहे. तो शेतकरी बाजारामध्ये जातो आणि बाजारामध्ये ₹20 किलो, ₹30 किलोने आपल्याला कांदे बटाटे विकतो. जर समजा त्या शेतकरीकडे सुद्धा 1 कोटी रुपये असेल, तर तो ₹20 किलोने, ₹30 किलोने कांदे बटाटे विकेल का? म्हणजे वस्तू तीच आहे, काम तेच आहे, परंतु त्याची किंमत वाढली, प्राईस वाढली म्हणजे इन्फ्लेशन वाढलं. हं, आणि हेच जर आपण एक कंपनी म्हणून जर विचार केला, जर समजा एक फ्रुटी कंपनी आहे. आता जर फ्रुटी कंपनीला आंबा महाग भेटत असेल, ती बॉटल जी आहे ती जर महाग भेटत असेल, ते स्टिकर महाग भेटत असेल, तर जी फ्रुटीची बॉटल आपण आज ₹10 मध्ये घेतो, ती फ्रुटीची बॉटल आपल्याला ₹10 मध्ये भेटणार नाही. कुठेतरी ₹1000 मध्ये, ₹2000 मध्ये भेटेल. म्हणजे वस्तू तीच आहे, हं, परंतु इन्फ्लेशन वाढेल. आणि हेच झालेलं आहे, की झिम्बाब्वेनी काय केलं, की हं, एकेकाळी म्हणजे 1990-2000 च्या दशकामध्ये त्यांनी काय केलं, की असा खूप सारा पैसा प्रिंट केला हं. आणि मार्केटमध्ये देऊन टाकला. तर तिथे इतकं इन्फ्लेशन वाढलं, इतकं इन्फ्लेशन वाढलं, की तिथे जर त्यांना चहा किंवा कॉफी जर घ्यायची असेल, तर त्यांच्यासाठी त्यांना बॅग-बॅग भरून पैसे घ्यावे लागत असेल. म्हणजे सांगायचं थोडकं एवढंच आहे, की हं. जर समजा सगळ्यांना पैसा प्रिंट करून देऊन टाकला, तर मार्केटमध्ये पैसा वाढेल. मार्केटमध्ये जर पैसा वाढला, तर इन्फ्लेशन वाढेल. इन्फ्लेशन जर वाढलं, तर पर्चेसिंग पॉवर कमी होऊन जाते आणि पर्चेसिंग पॉवर जर कमी झाली आपली, तर कालांतराने आपली इकॉनॉमी ही स्लो डाऊन होऊन जाईल. सर, जेव्हा आपण इकॉनॉमीबद्दल बोलतो, भारताची इकॉनॉमीबद्दल जर आपण बोलायचं झालं, तर आर-बी-आयबद्दल आपल्याला थोडं लक्ष दिलं पाहिजे. तर आर-बी-आय असं काय करतं, जी भारताला एवढा इम्पोर्टंट आहे आर-बी-आय? आता आर-बी-आयचं काम काय? की आर-बी-आयचं काम आहे इकॉनॉमी स्टेबल करणं. हं. मार्केटमधला इन्फ्लेशन कमी करणं. जर मार्केटमध्ये रिसेशन असेल, तर मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स यूज करून इन्फ्लेशन वाढवणं किंवा कमी करणं, हे काम आर-बी-आयचं आहे. त्याच्यासाठी आर-बी-आय इम्पोर्टंट आहे. नक्कीच सर. अ, आपण जेव्हा लोनची गोष्ट करतो, तेव्हा इंडियाने 1991 मध्ये IMFकडून लोन घेतलेलं. पण आपली नेबर कंट्री पाकिस्तान ह्यांनी IMFकडून जवळ-जवळ 23 वेळा IMFकडून लोन घेतलाय. तर नक्की प्रॉब्लेम काय? पाकिस्तान नेहमी IMFकडून कर्ज घेतो, पण इंडिया घेत नाही. तर पाकिस्तानमध्ये असं नक्की काय प्रॉब्लेम चालले जे त्यांना नेहमी-नेहमी कर्ज घ्यायला भाग पडतं? आता जर आपण IMF बद्दल पर्टिक्युलरली बोललो, तर IMF कर्ज केव्हा देतो? जेव्हा एखाद्या देशावरती संकट आलेलं आहे, की आता आता त्या देशाकडे पैसाच नाहीये, फॉरेक्स रिझर्व्ह नाहीये. हं, आता त्यांना क्रूड ऑइल घ्यायचं आहे, परंतु क्रूड ऑइलची पेमेंट करायला त्यांच्याकडे पैसे नाहीये किंवा त्यांच्या इकॉनॉमीमध्ये रिसेशन आलेलं आहे. तेव्हा आता काहीच ऑप्शनच नाहीये. त्या टाईमला IMF लोन देत असतो. पाकिस्तानबद्दल जर हं, आपण हं. विचार केला, तर पाकिस्तानची इकॉनॉमी छोटी इकॉनॉमी आहे बरोबर. आणि त्यांच्याकडे फॉरेक्स रिझर्व्ह सुद्धा कमी आहेत. त्यामुळे आणि तिथे नेहमी आर्थिक संकट येत असतं पाकिस्तानमध्ये. त्यामुळे त्यांना नेहमी गरज पडते IMFकडे जाण्याची, IMF कडून लोन घेण्याची. आणि जर आपण इंडियाचा जर विचार केला, तर जेव्हा आपण 1991 मध्ये हं, एल-पी-जी रिफॉर्म स्वीकारले तेव्हा त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी खूप ग्रोथ झालेली आहे. इकॉनॉमी ग्रोथ झालेली म्हणजे काय झालं, की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली, प्रोडक्शन वाढलं, लोकांना जॉब मिळाला, आपला जी-डी-पी ग्रोथ रेट वाढला, बरोबर. आपली इकॉनॉमी स्टेबल झाली. त्याच्यामुळे आपल्याला असं काही आर्थिक संकट आलेलं नाहीये, की आपल्याला त्यासाठी IMFकडून जाऊन कर्ज घ्यावं लागेल. परंतु हे पाकिस्तानमध्ये नेहमी होत असतं. त्याच्यामुळे पाकिस्तान नेहमी जात असतो. आपण बघतो की IMF सुद्धा लोन देतं आणि वर्ल्ड बँक सुद्धा लोन लोन देतं. तर नक्की या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? वर्ल्ड बँक आणि IMFमध्ये कर्जांमध्ये काय-काय डिफरन्स आहेत? आता हे बघा, की जर
तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी जर कर्ज पाहिजे असेल, जर समजा तुमच्या देशामध्ये तुम्हाला रस्ते बनवायचे असेल, हायवे बनवायचा असेल, ब्रिज बनवायचा असेल, रेल्वे लाईन सुरू करायची असेल, असे काही डेव्हलपमेंटचे रिलेटेड जर तुम्हाला काही काम करायचं असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर वर्ल्ड बँक पैसा देते, वर्ल्ड बँक कर्ज देते. आणि वर्ल्ड बँकचा इंटरेस्ट रेट हा कमी असतो आणि ती लॉंग टर्मसाठी कर्ज देते. ठीक आहे. परंतु IMFचं काय आहे की IMF जेव्हा तुमच्या देशावरती काही संकट असेल त्या टाइमला देते. आणि एक महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा IMF कडून कोणताही देश कर्ज घेतो त्यावेळेस IMFचा टर्म्स अँड कंडिशन असतात की IMF सांगते की तुम्ही या देशामध्ये हे करा, हे करू नका. जर तुम्हाला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, गव्हर्नमेंट स्पेंडिंग अशा अशा पद्धतीने करावं लागेल. म्हणजे हा त्यांच्यातला एक बेसिक डिफरन्स आहे. जर आपल्याला डेव्हलपमेंटसाठी कर्ज जर पाहिजे असेल तर वर्ल्ड बँक देते, आणि जर आपल्याला आपल्या देशामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आलेले असतील तर IMF कर्ज देत असते. युनियन बजेटमध्ये 12 लाखांपर्यंत उत्पन्नावर झिरो टॅक्स ही हेडलाईन खूप आकर्षक वाटते. पण ओल्ड टॅक्स रिजिममध्ये HRA, ATC, होम लोन इंटरेस्ट सारखे डिडक्शन न्यू टॅक्स रिजिममध्ये नाही आहेत. तर मग भारताची न्यू टॅक्स रिजिम खरोखरच चांगली आहे का? आता आपण याला वन वर्ड मध्ये सांगू शकत नाही की न्यू टॅक्स रिजिम चांगली आहे की ओल्ड टॅक्स रिजिम चांगली आहे. जर तुमचं सॅलरी स्ट्रक्चर चांगलं असेल, तुम्ही होम लोन घेतलेलं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुमच्यासाठी ओल्ड टॅक्स रिजिम फायदेशीर ठरू शकते. परंतु जर समजा तुमचं सॅलरी स्ट्रक्चर कमी असेल, इन्व्हेस्टमेंट नसेल किंवा होम लोन नसेल तर तुमच्यासाठी न्यू टॅक्स रिजिम चांगली ठरू शकते. आता न्यू टॅक्स रिजिममध्ये काय आहे की टॅक्स रेट कमी आहेत परंतु डिडक्शन पण कमी आहेत. आणि ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काय होतं की टॅक्स रेट जास्त होता परंतु डिडक्शन पण जास्त होता. आता ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये काय होतं की जसं HRA, 18C असे डिडक्शन होते जे की न्यू टॅक्स रिजिम मध्ये नाही आहे. त्यामुळे आपण अशा वन वर्ड मध्ये सांगू शकत नाही. महाराष्ट्र खूप सारे स्कीम्स राबवते. त्यामध्ये एक लाडकी बहीण योजना सुद्धा आहे. या योजनेला दरवर्षी 26,000 कोटी रुपये अलॉट केले जातात आणि अशा काही योजनांमुळे सुद्धा महाराष्ट्रावर 9,32,000 करोड रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर जास्त एक्स्ट्रा आलंय. तर नक्की अशा या पॉलिसीजने आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवर किती फरक पडलाय? लाडकी बहीण योजनासारख्या ज्या सोशल वेलफेअर स्कीम आहेत तर याच्यामुळे खूप लॉंग टर्म फायदा होत नाही इकॉनॉमीला. आता शॉर्ट टर्म मध्ये याला रिलीफ भेटतो. ज्या लोकांचं उत्पन्न कमी आहे, ज्या फॅमिलीचं उत्पन्न कमी आहे त्यांना शॉर्ट टर्म मध्ये रिलीफ भेटतो. परंतु एक जर आपण स्टेट किंवा एक राज्य म्हणून जर आपण विचार केला तर याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतात. आता काय आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा असा शिल्लक पैसा पडलेला नाहीये की त्या तिजोरीतून पैसा काढला आणि लोकांना फ्रीमध्ये दिला. बरोबर. तर यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. तर सरकारवरती कर्ज म्हणजे राज्यावरती कर्ज वाढतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कर्जाचं आपल्याला व्याज पण द्यावं लागतं. म्हणजे त्याचं सुद्धा एक बर्डन तुमच्या इकॉनॉमीवरती येऊन जातो. आणि काय आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती प्रोडक्टिव्ह स्कीम नाही आहे की त्याच्यामुळे कोणतं तरी असं प्रोडक्शन होतंय आणि त्याच्यामुळे तुमच्या इकॉनॉमीला खूप फायदा होतोय, इकॉनॉमी तुमची ग्रोथ होतीये, एक ते होतंय. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट काय आहे की जर राज्यावरती कर्ज जर वाढलं, कर्जाचा बोजा जर वाढला तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवरती, एज्युकेशनवरती, हेल्थ केअरवरती पैसा कमी पडतो खर्च करण्यासाठी. आणि जर समजा आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती, हेल्थ केअरवरती यांच्यावरती जर आपण पैसा कमी खर्च करत असेल तर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार नाही किंवा लोकांचा जो राहणीमान आहे त्याचा दर्जा कधी वाढणार नाही, त्यांना फॅसिलिटी चांगल्या मिळणार नाही. त्यामुळे अशा ज्या स्कीम आहेत तर याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथवरती असा फायदा होत नाही, याचा तोटाच होत असतो. युक्रेन आणि रशियाचा वॉर नंतर वेस्टर्न कंट्रीजनी रशियावर सँक्शन लादले. पण इंडियाने त्याच वेळी रशियाकडून डिस्काउंटमध्ये क्रूड ऑइल खरेदी सुरू केली. तर इंडियाला असे काय बेनिफिट्स भेटतील जेणे रशियाकडून जर क्रूड ऑइल घेतले तर त्यांना बेनिफिट्स आहेत, पण जर गल्फ कंट्रीमधून जर नाही घेतले तर त्यांना बेनिफिट्स नाही आहेत, जर घेतले तर त्यांना बेनिफिट्स नाही आहेत. असं काय? आता रशियाकडून आपण जर क्रूड ऑइल खरेदी केलं तर आपल्याला बरेचसे फायदे आहेत. आता पहिला फायदा काय आहे की रशिया आपला मित्र देश आहे आणि आपण जर त्यांच्याकडून जर क्रूड ऑइल खरेदी करत असेल तर आपले जे रिलेशन आहे ते आणखी मजबूत होत आहे. आता आपण जर रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलं तर आपल्याला रशियाला डॉलरमध्ये पेमेंट करायची गरज नाही. म्हणजे आपली जी डॉलरवरची जी डिपेंडन्सी होती ती कमी होऊन गेली. एक दुसरी गोष्ट ही आहे की आपण रशियाकडून क्रूड ऑइल विकत घेतो,
इंडियामध्ये रिफाईन करतो. भारतामध्ये रिफायनरी खूप मोठ्या मोठ्या आहेत. हम्म. रिलायन्सच्या, अदानीच्या रिफायनरी खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि इथे ते क्रूड ऑइल रिफाईन करून आपण विदेशामध्ये एक्सपोर्ट करतो. आपण युरोपला एक्सपोर्ट करतो, आपण UAE ला एक्सपोर्ट करतो आणि त्याच्यातून आपण प्रॉफिट मिळतो आपल्याला. हम्म. तर असे मल्टिपल बेनिफिट आहेत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्यामागे. त्यामुळे आपण रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपली डॉलरची डिपेंडन्सी कमी होतीये. नक्कीच सर. पण अमेरिका नेहमी आपल्यावर सँक्शन्स लावतो जर आपण रशियाकडून ऑइल घेतले तर अमेरिका हे का आवडत नाही की आपण रशियाकडून ऑइल घ्यावे? आता सध्या जर आपण बघितलं तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, बरेच वर्ष झालेत त्याला. हम्म. तर अमेरिकाचं असं म्हणणं आहे की या युद्धामध्ये रशिया माघार घेत नाहीये हम्म. आणि रशियाकडून इंडिया क्रूड ऑइल खरेदी करतोय. म्हणजे रशियाला इकॉनॉमिकली मदत होतीये. बरोबर. म्हणजे इनडायरेक्टली इंडिया रशियाला फंड देतोय या युद्धासाठी. हम्म. त्याच्यामुळे अमेरिकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करू नका हम्म. आणि हे युद्ध थांबलं पाहिजे. नक्कीच सर. आत्ता आपण बघितलं तर भारताच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी आवाहन केलं की कमीत कमी फ्यूल वापरा, वर्क फ्रॉम होम करा, जेवढं जास्त तुम्हाला घरात राहता येईल तेवढं जास्त घरात राहा, बाहेर जाणं टाळा, हम्म. फ्यूल कन्झ्युम कमी करा. तर नक्की आता सध्या असं काय चाललंय ग्लोबली, इकॉनॉमिकली, की भारतावर कोणता आर्थिक संकट येणार आहे ज्यामुळे आपल्याला नरेंद्र मोदी प्रिपेअर करतायत? आता भारताला जेवढं क्रूड ऑइल लागतं त्यापैकी 85% ते 90% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करत असतो. आणि आपण खास करून कोणाकडून इम्पोर्ट करतो? आपण सौदी अरेबियाकडून करतो, आपण UAE कडून करतो, आपण कतारकडून करतो, बहरीनकडून करतो. आणि या भागामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. बरोबर. आता जर युद्ध सुरू असेल तर क्रूड ऑइलचा तुटवडा निर्माण झाला. क्रूड ऑइलचा जर तुटवडा निर्माण झाला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. बरोबर. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जर वाढल्या तर ट्रान्सपोर्टचा कॉस्ट वाढला तुमचा. आणि प्रत्येक जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याला प्रोडक्शनसाठी पेट्रोल डिझेल पाहिजे, त्याला जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत ते पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक सायकल बनून जातं की जर समजा की ओव्हरऑल तुमच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन वाढून जातात, ज्याला आपण म्हणू शकतो की पेट्रोल डिझेल हे फक्त इंधन नाही आहे. पेट्रोल डिझेल ही एक अर्थव्यवस्थेची नाडी आहे की त्याच्यामुळे सगळ्याच प्रोडक्टच्या किमती वाढत असतात. त्याच्यामुळेच पंतप्रधानांनी जे सांगितले की त्याच्यामुळे आपले कन्झम्पशन कमी झालं पाहिजे, की आपण जे 85% 90% जे डिपेंड आहोत दुसऱ्या देशावरती, जर आपण कन्झम्पशनच कमी केलं तर आपल्याला इम्पोर्ट करायची सुद्धा गरज कमी पडेल. आणि सध्या तिकडे युद्ध सुरू आहे तर आपल्याला तुटवडा निर्माण होणारच आहे.